भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या मरणोत्तर राजकारण करू पाहणारे पृथ्वीराज चव्हाण असतील, महादेवजी जानकर असतील, राजू शेट्टी असतील किंवा अनेक इतर नेते, मला एक सांगा, राजकारणाचे काही संकेत आणि संस्कृती असती की माणूस गेल्यानंतर त्याच्या पश्चात दुश्मन असला तरी कोणी बोलत नाही, आरोप प्रत्यारोप करत नाही. आता पृथ्वीराज चव्हाण यांनी ह्या कुरापती का काढल्या? साहजिक आहे की स्वतःचं अस्तित्व पक्षामध्ये जेव्हा नष्ट झालं तेव्हा काहीतरी वेगळा विषय काढून प्रसिद्धी मिळवायची हा भाग असू शकतो. महादेवजी जानकर यांनी विषय काढला, राजू शेट्टी यांनी विषय काढला. मला साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारण करू पाहणाऱ्या राजकारणातील विविध नेत्यांना हे सांगायचं आहे की आमची हात जोडून विनंती की कृपया मुंडे साहेबाच्या नंतर साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते, मुंडे साहेब असते तर मुख्यमंत्री झाले असते, मला हे माहिती, मला ते माहिती असं म्हणत तुम्ही आमच्या जखमी भावनेवर मीठ चोळू नका. कसं असतंय, पिता गेला त्याचं दुःख लेकीला लेकाला असतंय. डोंगरा एवढं दुःख छातीला दडवलंय राज्याच्या मंत्री, आमच्या नेत्या, मार्गदर्शक पंकजाताई मुंडे यांनी, आणि तोच वारसा साहेबांचा पुढे चालत असताना अशा प्रकारे राजकीय वावटळी उचलून पुन्हा जखमीवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करता कामा नये. माझी पुन्हा एक विनंती या साऱ्या नेत्यांना की राजकारणाचे संकेत पाळा, संस्कृती पाळा. तुम्हाला स्वास्तित्वासाठी मृत्यूनंतर अशा प्रकारे नेत्याचं नाव घेऊ नका, ही विनंती.